तर ती प्लेट कुठे आहे यप्पा. तर असा विषय झाला आपला सांगा ह्यो. नवीन वस्तू जर खराब झाली ना लय बेकार वाटतं नाही का. आणि आत्ता 1-2 चक्कर झालं टाकून त्याचा असा विषय होऊन बसलाय आता. इतका बेकार वाटतंय. जय श्रीराम मित्रांनो. तर आजच्या आपल्या एका ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आजचा आपला ब्लॉक होणार आहे मनसर ते नागपूर एक्सप्रेस मंडी. तर आपण भरणार आहे फ्लावर. तर आपण आलो आता मनसर मार्केटला. तर आता गाडी लावायची आपल्याला लोडिंग पॉईंटला. तर आपण गाडी लोडिंग पॉईंटला लावून मग तुम्हाला भेटतो नाही का. नाही भावांनो गाडी आपण लावलेली आता भरायला. तर हे मनसर मार्केट. तर मला आलेला इथं आता पत्ता कोबी. आज आपण करणार आहे पत्ता कोबी लोड. यो तर आपल्या गाडीत ह्योच माल जाणार आहे. आज मक्कार माल आहे. इकडं तिकडं पलीकडं नाही का चौकून माल पडलेला आहे. तर हो आता किती टाइम लागतो काही नाही का भरायला. तर चला मग काय गाडी वगैरे बंद करू. गाडी चालूच ठेवली ती का तर गाडीला रेडिएशन लावलं होतं आपण. गाडी रेडिएशन झालेली. बाहेरलाच तिथे मग काय भावंडो रॉकेट सुटलं एक्सप्रेस मध्ये डायरेक्ट 80, 80, 90, 100 डायरेक्ट. तर आपली दुसरी पण गाडी आलेली भरायला. ती काय अजून भरायला घेतली नाही. त्याच्यामुळं आपण काही टाइमपास नाही करणार. जर एखादी धब्बे राहिल्या तिथं थांबलो असतो पण गाडी भरायलाच नाही घेतली म्हणून थांबून उपयोग नाही घेतली. तर चला मग एक्सप्रेस होऊन द्या मंडी आपली. आणि पूर्ण ब्लॉक बघा नाही का म्हणजे तुम्हाला कळण काय विषय काही नाही. गारगाव मध्ये आलतो आता थांबलो तो म्हणलं काहीतरी थंड गाव. हा नाही म्हणलं काहीतरी मस्त फोन वगैरे घ्यावा. तर आपला हत्यार निघू. मग काय भावना आलतो आता गारगावच्या घाटात. हो घाट पहिला रस्ता लय खराब होता. आता एकदम टॉपचा विषय करून टाकला एकदम भारी. तर बाकीच्या रोडला आडीपट्टी राहत याला उभे. त्याच्यामुळं काय टॉपचा विषय काय तर भावांना कमेंट मध्ये सांगा का हा कोणता घाट आहे कुठला आहे. तर घाट चांगला डेंजर आहे आणि त्याच्यात रस्त्याचं काम चालू आहे नाही का. त्यामुळे डायरेक्ट सरसकट वर टेकला नाही टाकता येत. पलीकडल्या पट्ट्याचं अख्खं काम चालू आहे. अलीकडला पट्टा चालू आहे फक्त. तर अजून संगमनेर आहे आपल्याला 15 किलोमीटर. तर काय आता 4 वाजत आलेले. हो आता एकदा वर चढल्याच्या नंतरच कळलं आपल्याला किती टाइम लागतोय अजून जायला. कसं आहे मग
काय भावना आलतो आता मी सिन्नरच्या अलीकड. तर आपल्याला आपला जोडीदार भेटला इकडे समोर लावेली गाडी पलीकड. तर त्यांनी अशी आड साईडला लावली गाडी, गाडी दिसता ना अरे घेऊ कंटेनर म्हणलं 5 मिनिट दाखव. मग काय भावना आता आलतो समृद्धी एक्सप्रेसला. तर मग काय रिपीट चालू होती आपली 100. तर नॉन स्टॉप 100 लगातार स्पीड धरून चालायचं आपल्याला. तर मंडी एक्सप्रेस आहे त्याच्यामुळं काय पहिली चक्कर आहे आणि पार्टी सुद्धा खुश झाली पाहिजे का नाही का, त्या हिशोबाने चालायचं. तर इनाम वाढून दिलेलं आहे आपल्याला. बाकीच्यांचं भाडं घेणं काय माहिती पण आपल्या गाडीला भाडं लागेल 44,000 रुपये. तर तुम्हाला सकाळी म्हणजे ब्लॉक एंडिंगला पण कळलं भाडं किती घेतलं काय. तर कंटिन्यू पूर्ण ब्लॉक बघा नाही का. तर असाच एन्जॉय करू आपण नाही का समृद्धी एक्सप्रेसला. तर पुढून आपले राहुल आणि ते येणार आहे ते बी दाखवणार मी तुम्हाला पुढं भेटणार काय. आणि आपली जर गाडी लवकर आली तर तिचं पण दाखवू शकतो तुम्हाला काय सध्या नाही का. मग काय भावना आलतो आता नाही का संभाजीनगरच्या जवळ. तर वातावरण एकदम अख्खं चेंज झालंय नाही का, चेंजिंग. तर इतका बेकार पावसाचं वातावरण आहे ना तुम्हाला सांगतो. म्हणजे नाही का लांबचे जे डोंगर दिसत सुद्धा नाही का. नॉर्मल तुम्हाला दिसत असं नाही का. पण खरंच दिसत आहे ना एवढं बेकार वातावरण झालं नाही. इकडं वातावरण पाहिलं कसं आहे, फुल चेंजिंग आहे वातावरणामध्ये. तर आपल्याला नशीब काय पाऊस वगैरे अजून लागलेला नाही. आपलं नशीब चांगलं आहे म्हणायचं. नाही तर काय गाडी थांबून मागला पडदा मारावं लागल. हा मग काय भावांना आपण आलतो आता पुलगावच्या माग म्हणजे थोडक्यात नेर चौकाच्या जवळ आहे. तर समोर आपल्याला नेर चौक दिसू राहिला आहे. तर आपण एका नवीन टेक्नॉलॉजी केला ते म्हणजे असा. तर मोबाईल कुठे आपला स्टेअरिंगवर, त्याला किती स्टेअरिंग हलवा काही करा मोबाईल पडणार नाही का. तर आपल्याला म्हणजे स्टेअरिंग अशी समोर राहते. तर त्या हिशोबाने आपण मोबाईल ठेवलेला आहे आणि त्याची चार्जिंग सुद्धा चालू आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे आपण मोबाईल डायरेक्ट ठेवून दिलेला आहे आणि पडायची म्हणजे हेच नाही का एकदम क्वालिटी. तर 10-20 मिनिटं झालेले. तर भावांना काही विषय नाही. तर आपल्याला एक वाजता मंडी करायची आणि एक वाजता आपली मंडी होऊ पण शकते नाही का 100%. तर आपण काही नाईटला जादा वगैरे शूट घेतला नाही एवढे एरियात. तर समृद्धीला तुम्हाला माहिती नाईटला काही नसतं दाखवायला काय असं दिवसात त्या हिशोबाने. फक्त ते नाईटला जे 2-3 टप्पे आपण तेवढे दाखवू शकतो त्या हिशोबाने. तर आता तुम्हाला पुढलं काय असेल तर संपूर्ण दाखवणार आहे. आणि आपण आपल्या गाडीसाठी काय आणलेलं आहे हे आपल्या पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये कळन. जे आपण इथला कवर नसतो का, हा कवर ऑर्डर केलेला आहे. तर आपल्या पुढल्या ब्लॉकमध्ये दिसू शकतो तुम्हाला, या ब्लॉकमध्ये नाही दिसणार. तर चला मग पाहू आपण नाही का किती टाइम लागतो अजून आपल्याला खाली उतरायला. आणि आपल्या गाड्या कुठून भरून आलेल्या आणि काय भरलेलं ते बी दाखवणार आहे मी तुम्हाला. बरं बस इज्जत ढक इज्जत यो ढक ढक. हा सुरजूबाई न पाहिला कधी कसं डोक्याला आणलंय. त्याच्यावर लाईटी लावल्या ना लावून ठेवले निम्मी गाडी निघतो नाही का नील झाली थांब हा. मग काय भावांना रावले त्यांची गाडी घेतली. तर तिथून आपण आलोय पुढं. तर आपण आता आहे एअरपोर्ट रोडला. तर तुम्हाला माहिती आहे हा रोड कोणता आहे काय आहे. तर आपल्याला इथून काय अजून 17-18 किलोमीटर मार्केट असेल. बरोबर आपण टाइम मार्केटला पोहोचतो. तर आता गेलेले 12:30. तर बरोबर टायमिंगवर जाणार आपण. तर अजून थोडी वाढावं लागेल म्हणजे कसं टेन्शन नको. मग काय भावांनो बरोबर टायमिंगवर गाडी आलेली आपली काट्यावर. आता मस्त तिचा काटा वगैरे होणार.
अक्षय भाऊ सांगू राहिला त्याला ऑर्डू नाही का CV 3074. तर मार्केटवाले एकदम सुन आहे. तर आपल्याला आता इथून न्यूटन करायचं परत मागं जायचं नाही का. मग काय भावना महिना लावली ती खाली करायला आता. तर खाली व्हायचं काम चालू आहे तिचं. तर हो आता सकाळच उजेड नाही खाली होता आता. तर नागपूर कळमना मंडी. तर तुम्हाला एक दाखवतो आपल्या सांग काय विषय झाला आहे मक्कार. तर इथलं गायब झालेलं आहे. तर ती प्लेट कुठे आहे यप्पा. तर असा विषय झाला आपला सांगा ह्यो. नवीन वस्तू जर खराब झाली ना लय बेकार वाटतं नाही का. आणि आत्ता 1-2 चक्कर झालं त्या टाकून त्याचा असा विषय होऊन बसलाय आता. इतका बेकार वाटतंय. तर चला मग काय गाडी खाली होईन मस्तपैकी काहीतरी खाऊन येऊ. आधार ढेकर उचके यायला लागले. चल तर त्याला विचारून घ्या काय करायचंय का अजून. तर अजून काय मार्केटला गर्दी नाही. तुम्हाला दाखवतात मी वाजेल किती. गाडी बिडी सोडून दिली 1:27 म्हणजे 1 वाजता आपण आलेले कम्प्लीट. पार्टी आलाय समोरचा. तर आपण नाश्ता वगैरे करून आता जेवायला तर भेटायचं नाही पण नाश्ता करून घेऊ नाही का. जे इकडली तूच केलेली आहे. ओके अण्णा वंडी व्हायला का अण्णा वंडी. मग काय अंगा गाडी झालेली खाली. इकडली आपली पलीकडल्या लाईन येते किंवा 3 नंबर लाईन येते. किती गोड्या शिल्लक आहे अजून 5-11 वाणे काय ना. ते पहिले भेटायचे आता नाही भेटत. ती पाहिजे याच्यात वापरते ते पिझ्झा प्रकार. उचलं का नाही मग काय गाडी झाली खाली. तर आता फक्त घ्यायचंय भाडं या पार्टीची दुसरी गाडी चालू खाली व्हायची तिला अजून तरी दिवस जाईल अख्खा आजचा. तर आपली खाली झालेली आता मस्तपैकी भाडं वगैरे घेऊ. आणि आता वाजलेले कम्प्लीट 12. मग काय भावांनो गाडी काटा वगैरे करून साईडला लावली होती समोर. तर अक्षय गेलेला आहे भाडं आणायला. मी गेलतो पाणी आणायला गार फील्ड एकदम ओके मध्ये. तर गाडीचं भाडं बिडं सगळं भेटलं का तरीच आपल्याला जायचं भरायला डायरेक्ट. माल पक्का आहे आपला आज. दुसरी गाडी आहे तर कधी आहे माझ्या आणि आपली मायना मंजुळा. तर मग काय त्या ब्लॉकला इथं एंड करतो. आणि आपलं भाडं किती तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. बिल्टी वगैरे काय नव्हती त्याच्यामुळं